ओके, सगळ्यात पहिल्यांदा काय करू आपण की 51 पासून पुढचे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, पेपर काही लोक म्हणतात मॉडरेट होता, काही लोक म्हणतात डिफिकल्ट होता. काही क्वेश्चन्स डिफिकल्ट होते जे कम्प्लिटली आपल्या म्हणजे आपण काय करतो की युजली सगळे नियम वगैरे पाठ करून बसतो, पण अवघड कधी वाटतं माहिती आहे जेव्हा ते नियम ते लागू होत नाही. भरपूर नियम आहेत असे, आयोगाने ऍक्सेप्ट केलेले नियम वेगळे, असे युजली ग्रॅमॅटिकली ऍक्सेप्ट केलेले नियम वेगळे, असं खूप असतं. पण मला यातला एक क्वेश्चन जो आहे ना तो थोडासा विचित्र वाटला क्वेश्चन तो. कारण की त्या क्वेश्चनमध्ये एका स्टुडंटनं मला सांगितलं सर याचा आन्सर हे होऊ शकतं, पण माझ्या मते त्याचा आन्सर त्या क्वेश्चनचं काय आहे हे सांगतो तुम्हाला मी. तो क्वेश्चन आहे बघा, कुठे गेला तो, एक सेकंड. आणि इथं आणखी एक त्यांनी चूक केली, सॅक्रोसॅंक्ट पाहिजे ऍक्च्युली, इथे त्यांनी चूक केली आहे. ते हरकत नाही, काही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये. पण काही क्वेश्चन असे आहेत, एक स्पेसिफिक क्वेश्चन मला असा वाटला थोडासा वेगळा वाटला क्वेश्चन तुम्हाला. आता बघा फॉर एक्झाम्पल, जस्ट अ सेकंड, हा इथे एक क्वेश्चन आहे तो पुढे. हा एक क्वेश्चन, हा स्पेसिफिक हा एक क्वेश्चन मला थोडा विचित्र वाटला. कारण की रिझन हे की याच्यामध्ये ज्या कंडिशन्स त्यांनी दिल्यात, तर तुम्ही नीट कंडिशन्स पाहिल्या ह्या. इफ दे मेड मी द प्रिन्सिपल, इफ आय वेंट टू लंडन, इफ ही वर्कड हार्ड, इफ ही हॅड इन्व्हायटेड मी. ऑलमोस्ट ह्या सगळ्या सिच्युएशन्स ह्या हायपोथेटिकल असतात. जेव्हा आपण इमॅजिनरी बोलत असतो, हायपोथेसिस करत असतो, त्यावेळेस हे कंडिशन वापरतात. पण इथं प्रॉब्लेम हा झालाय की याला लाईकली कंडिशन, अनलाईकली. आता लाईकली म्हटलं की याचा अर्थ असतो पॉसिबल. लाईकली म्हणजे काय, पॉसिबल. आता एखादी गोष्ट पॉसिबल आहे, होऊ शकते, तर यातल्या कुठल्याही गोष्टी होऊ शकणाऱ्या नाही आहेत ना. पण प्रॉब्लेम हा झाला की लाईकली कंडिशन मध्ये कुठेतरी तुम्हाला प्रेझेंट पाहिजे आणि फ्युचर पाहिजे, विल पाहिजे आपला, किंवा कुड पाहिजे फ्युचर मधलं. विल चालेल किंवा कुड पण चालेल, पण इथं प्रॉब्लेम काय झाला, कुठे विल नाही, कुड नाही, सगळीकडे वूड आहे. आणि वूड हे पॉसिबल दाखवत नाही ना, लाईकली कुड दाखवतं ते. तो इट शोज हायपोथेसिस. हा क्वेश्चन कॅन्सल होण्याची शक्यता खूप जास्त आहे. पण जर तुम्ही, ठीक आहे आयोगात काय विचार करतं मला माहित नाही एक्झॅक्टली, पण मला वाटतं की हायपोथेटिकल सिच्युएशन ज्या आहेत त्या सगळ्यात हायपोथेटिकल आहेत ना. इफ ही वर्क हार्ड ही वुड पास, ही पण हायपोथेटिकल आहे. इफ ही हॅड इन्व्हायटेड मी आय वुड हॅव गॉन, ही पण हायपोथेटिकल आहे. आय वेंट टू लंडन, आय वुड सीक एन ऑडियन्स विथ द क्वीन, ही पण हायपोथेटिकल आहे. इफ दे मेड मी द प्रिन्सिपल ऑफ द स्कूल आय वुड चेंज मेनी थिंग, ही पण हायपोथेटिकल आहे. ऑलमोस्ट सगळ्या कंडिशन्स हायपोथेटिकल आहे. म्हणजे असा प्रश्न का तयार केला याविषयी मला थोडस आश्चर्य वाटतं. मग अशा वेळेस आयोग काय करतं मला माहित नाही एवढं, पण मे बी क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो हा. दुसरा एक क्वेश्चन बघा, ज्याच्यामध्ये काही लोकांनी मला म्हणजे एकाला मला कॉल केला, सर याचा थोडासा कन्फ्युजन होतं आमचं. तर तो मला क्वेश्चन वाटला थोडासा वेगळा. हा, अ कम्प्लीट रेंज ऑफ डिफरंट ओपिनियन्स. आता प्रॉब्लेम हा आहे की ज्यानं मला सांगितलं सर असं असं याचा आन्सर येऊ शकतो. आता प्रॉब्लेम आहे की स्पेक्टॅक्युलर, स्पेक्टचा अर्थ होतो पाहणे, स्पेक्टॅक्युलर म्हणजे पाहण्यासारखा, तर याचा इथं काही संबंध नाही आहे. स्प्लेंडेड, स्प्लेंडेड हा वर्ड स्प्लेंडरशी रिलेटेड आहे, हा पण वर्ड होऊ शकत नाही कारण ते डिफरंट दिले. आता स्पेक्ट्रम का स्पेक्युलेट, स्पेक्युलेटचा अर्थ होतो अंदाज बांधणे, ज्याच्यामध्ये रिअलिटी काही नसते, अंदाज बांधणे फक्त, बरोबर आहे. आता ओपिनियन, स्पेक्युलेशन हे ओपिनियन असतं, स्पेक्युलेशन हे ओपिनियन असतं. पण प्रॉब्लेम हा आहे की इथे दिले रेंज आहे कम्प्लीट. जर कम्प्लीट रेंज असेल डिफरंट ओपिनियन्सची, तर आन्सर इथं फर्स्ट यायला पाहिजे स्पेक्ट्रम. आन्सर स्पेक्ट्रम यायला पाहिजे माझ्या मते तरी. आता आयोग त्याचं काय आन्सर, आय डोंट नो अबाउट दॅट आन्सर की मध्ये काय येतं, पण माझ्या मते इथं स्पेक्ट्रम आन्सर पाहायला पाहिजे, स्पेक्युलेट नाही. काय स्पेक्युलेटचा अर्थ होतो अंदाज बांधणे. जसं की स्पेक्युलेटर असतात ना, स्पेक्युलेटर काय करतात की जमिनीचे भाव वाढतील किंवा मग सोन्याचे भाव वाढतील, मग ते गुंतवणूक करणार त्याच्यामध्ये, मग ते स्पेक्युलेशन्स करणार त्याविषयी, त्यांना स्पेक्युलेटर्स म्हणतात. स्पेक्युलेशन म्हणजे फ्युचरचे अंदाज. प्रॉब्लेम हा आहे की इथं ओपिनियन दिले फक्त, ते पण डिफरंट ओपिनियन्स, आणि ती पण कम्प्लीट रेंज दिली आहे. आता ही कम्प्लीट रेंज म्हणलं की तर स्पेक्ट्रम यायला पाहिजे. दॅट इज माय ओपिनियन. ठीक आहे, पण आता आयोग काय देतं आय डोंट नो अबाउट दॅट. बरं, आता पहिल्यापासून सुरुवात करू आपण. हे दोन क्वेश्चन तुम्हाला सांगणं थोडंसं आवश्यक होतं. आता पहिल्यापासून आपण सुरुवात केली क्वेश्चन नंबर 51 पासून. तर 51 मध्ये क्वेश्चन फार अवघड नसतात रे. याच्यामध्ये बऱ्याच वेळेस काय होतं, आपण ऑप्शन्स कमी करतो. फॉर एक्झाम्पल बघा, आता एवढं तर पक्क आहे, आता नीट लक्षात घ्या. लेक्सिकल वर्ब्स म्हणजे कुठले, ज्यांना मिनिंग असतो, लक्षात ठेवायचं. लेक्सिकॉन मध्ये असणारे, लेक्सिकॉनचा अर्थ होतो डिक्शनरी. आता तुम्ही मला सर मग एम इज, आर, वॉज, वेअर हे पण लेक्सिकल वर्ब असू शकतात ना, विल, किंवा मग
शाल हे पण लेक्सिकल नाही, हे लेक्सिकल वर्ब नाहीत का? कारण ते जे वर्ब असतात त्याचा काहीतरी फंक्शन असतं आणि लेक्सिकल वर्ब म्हणजे असे शब्द ज्याचा काहीतरी मिनिंग असतो. सिंपल साधी गोष्ट आहे, तुम्हाला ऑक्झिलरी तर माहित आहे. आता एवढं पक्क आहे की इथे याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये हे कम तर ऑक्झिलरी नाहीये, कम तर डेफिनेटली मेन वर्ब आहे आणि मेन वर्ब कुठला असतं? लेक्सिकल असतं, बरोबर आहे. म्हणजे हे जर मेन वर्ब आहे, थर्ड मध्ये पहिलं हेल्पिंग, दुसरं मेन, हे ऑक्झिलरी, हे लेक्सिकल, ऑक्झिलरी लेक्सिकल. थ्री मध्ये ऑक्झिलरी लेक्सिकल, ऑक्झिलरी लेक्सिकल, ऑक्झिलरी लेक्सिकल, लेक्सिकल लेक्सिकल, हे दोन कटले. दुसऱ्या दोघात डिफरन्स काय बघा, इथं हॅव ऑक्झिलरी आहे तर लेक्सिकल आहे, हॅव ऑक्झिलरी, इथं हॅड लेक्सिकल कसं होतं? हॅड एकच वर्ब आहे कारण की याच्या पुढे वर्बच नाहीये. ठीक आहे, आन्सर काय असला पाहिजे आपला? सेकंड. एवढा सिंपल क्वेश्चन पेपर होता. म्हणजे ऑप्शन्स कमी करून, एलिमिनेट करून. पण त्यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम काय होतो, एमपीसीच्या मुलांचा जेव्हा अभ्यास करतात आपण, जेव्हा अभ्यास करतात तुम्ही बरेचसे लोक, त्यावेळेस ते काय बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवायचा प्रयत्न करतात. लक्षात ठेवण्यापेक्षा लॉजिकली समजून घेतल्या, प्रॅक्टिकल ग्रामरनं, तर गोष्टी लक्षात राहणं अत्यंत सोपं जातं. याचे बरेचसे उदाहरणं पुढचे आहेत, तुम्हाला थोडी पुढची उदाहरणं देतो, फक्त लक्ष द्या याच्याकडे. आता बघा इथे दिले आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. आता करेक्ट सेंटेन्स आयडेंटिफाय करायचं, हे सेंटेन्स तुम्हाला सांगतो मी, मॅक्सिमम वेळेस बऱ्याचशा ग्रामरच्या पुस्तकामध्ये हे सेंटेन्स प्रेझेंट असतं. जेव्हा ते सेंटेन्स असे स्टिरियोटाइप सेंटेन्स, स्टिरियोटाइप म्हणजे कसे, जे नेहमी सेंटेन्स असतात, बरोबर आहे. आता हे स्टिरियोटाइप आहे, आयदर ही ऑर यू. आता ऑर ने जेव्हा जोडता तुम्ही कुठल्याही दोन सब्जेक्ट्सला, दोन लोकांविषयी बोलताय तुम्ही एकतर अँड न जोडू शकता किंवा ऑर न जोडू शकता किंवा मग ऍज वेल ऍज न जोडू शकता, अलॉंग विथ न जोडू शकता. पण इथं त्याला ऑर न जोडलं म्हणजे एकतर हा घ्यायचा किंवा हा घ्यायचा. आणि या कंडिशन मध्ये कधी पण आपण जो जवळचा तो घेत असतो, म्हणजे यू आर बरोबर आहे. आणि एक लक्षात घ्या, बाकी गोष्टीकडे लक्ष देऊ नका तुम्ही. जर याच्यावर आला तर याच्यावर क्वेश्चन असणार आहे. आता इथं बघा, ईच आला, इथं ईच आला की एवढं लक्षात ठेवायचं की पुढे कुठेतरी व्हर्बचा प्रॉब्लेम असणार आहे, बाकी कुठला प्रॉब्लेम असूच शकत नाही, एवढं पक्क डोक्यात ठेवायचं. जर ईच आला तर ईच म्हणजे सिंगल, ईच म्हणजे सिंगल, म्हणजे तिथं काय पाहिजे आपल्याला? हॅज पाहिजे. इथे हे इनकरेक्ट आहे, हे करेक्ट आहे, बरोबर आहे. हे जर इनकरेक्ट आहे तर हे ऑप्शन गेलं, हे ऑप्शन गेलं, आणि हे करेक्ट आहे तर फक्त एवढं दुर्ला आन्सर ए अँड सी. हे जे तुम्ही एलिमिनेशन मेथड वापरता ना, यासाठी काय लागतं माहिती आहे? मोठा प्रॉब्लेम सांगतो सगळ्यात मोठा काय, तुम्हाला तशा टाईपच्या क्वेश्चन्सची सवय नाहीये. तुम्ही पीवायक्यू सॉल्व्ह करता, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधलं प्रत्येक वाक्य इकडे येईल असं नाहीये. बरं, एखादं प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधलं वाक्य याच्यामध्ये येऊ शकतं, पण याचा अर्थ नसा नाही की प्रत्येक वेळेस त्याच्यावरच क्वेश्चन, सेम टू सेम क्वेश्चन येईल. वाक्य येईल पण क्वेश्चन तशाच येणार पीवायक्यू मधला. बरं, आता एखादा टाकला तरी त्यांची मर्जी, आता आपण त्याला काय करू शकत नाही. पण एक लक्षात घ्यायचं की जी क्वेश्चनची प्रॅक्टिस तुमची जेवढी झाली, तुम्ही स्पष्टपणे तुमच्या टीचर लोकांना हे विचारलं पाहिजे, सर आम्हाला चांगल्या प्रॅक्टिससाठी जेव्हा तुम्ही आम्हाला एखाद्या गोष्टी शिकवता, तुम्हाला काही टॉपिक घेतात, तुमचे काही सब्जेक्ट घेतात, ते शिकवल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यावरचे आधारित क्वेश्चन द्यायला पाहिजे, जे अशा टाईपचे असले पाहिजे, बरोबर. आता बघा इथे, ही हर्ड द किंग्स रिमार्क, ही हेल्ड हिज ब्रेथ. आता हे जे दोन वाक्य आहेत याचा सिंपल सेंटेन्स तयार करायचं. आता सिंपल सेंटेन्स म्हटलं की तिथं कुठलंही कनेक्टर नसणार, एवढं तर पक्क आहे. कनेक्टर कुठं कुठं आहे? इथं कनेक्टर आहे, म्हणजे हे नाहीये, ठीक आहे, बरोबर आहे. इथं कनेक्टर आहे, हे नाहीये. किंग्स रिमार्क मेड हिम हेल्ड हिज ब्रेथ, इथं एक वर्ब आहे, इथं एक वर्ब आहे, दोन वेगवेगळे झाले, हे नाही, म्हणजे आन्सर कुठला आहे? सेकंड. एवढं सिंपल आहे ऍक्च्युअली सिंपल सेंटेन्स, एवढं सिंपल आहे. पुढे बघा, कुठलं याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह आहे विचारलं त्यांनी. आता इन्फिनिटिव्ह जे असतात ते 5 प्रकारचे असतात, ठीक आहे. एक असतं बेअर इन्फिनिटिव्ह, दुसरं असतं नुसतं इन्फिनिटिव्ह, मग त्यामध्ये परफेक्ट इन्फिनिटिव्ह असतं, परफेक्ट कंटिन्युअस, टू हॅव गॉन, टू हॅव बीन गोईंग, असे पण इन्फिनिटिव्ह असतात, ठीक आहे. पण टू इथे 100% असलं पाहिजे मोस्ट ऑफ टाइम, पण बेअर इन्फिनिटिव्ह मध्ये येत नाही. बस बघा, आता बेस सांगतो तुम्हाला मी, गो टू गो असे दोन इन्फिनिटिव्ह असतात. गो आणि टू गो हे दोन्ही पण इन्फिनिटिव्ह असतात, दोघांना पण इन्फिनिटिव्ह असंच म्हटलं पाहिजे. V1 V2 V3 V4 V5, ठीक आहे. जो पाचवा आहे तो पण इन्फिनिटिव्ह आहे, जो पहिला आहे तो पण इन्फिनिटिव्ह आहे. गो गोज मधला गो इन्फिनिटिव्ह आहे, बेअर इन्फिनिटिव्ह म्हणतो, विदाउट इन्फिनिटिव्ह, विदाउट टू येतो तो. मग तो कुठला आहे? इथे बघा, आय सॉ हिम गो, डेफिनेटली आहे.
टू टेल द ट्रूथ डेफिनेटली आहे, ए पण आहे बी पण आहे. मग ए आणि बी दोन्ही आहे तर मग आन्सर काय पाहिजे आपलं? ए बी दोन्ही कुठं आहे? इथं नाहीये दोन्ही ए बी, ठीक आहे, इथं नाहीये, इथे आहे आणि इथे आहे. पण आता प्रॉब्लेम हा आहे की इथं मेकिंग आहे, इथं कुठंच टूचा इन्फिनिटी कुठंच संबंध नाही, म्हणजे हे नाही, याचा अर्थ आन्सर आहे आपल्या. फक्त लक्षात घ्या की मी कसं सांगतो तुम्हाला. आता सब्जेक्टिव्ह मूड म्हणजे काय? सब्जेक्टिव्ह मूड म्हणजे विश करतो आपण एखाद्या गोष्टीची, ठीक आहे. इथं थोडं मला कन्फ्युजन काय होतंय याच्यामध्ये, कारण की आपण जेव्हा विश करतो तेव्हा आपण इफ वापरतो. जर इथं इफ आय वर असं असलं असतं, इफ आय वर अ बर्ड, इफ आय वर अ बर्ड, तर ही विश असली असती किंवा हायपोथेटिकल सिच्युएशन असली असती. पण इथं इफ आय वर कुठंच नाहीये, इथं इफ शी लाईक्स आहे म्हणजे हे रिअल आहे, म्हणजे हे आन्सर नाहीये. हेल्प मी इफ यू कॅन, हेल्प मी इफ, इथं पहा इथं आहे बघा, गॉड सेव्ह द क्वीन, गॉड सेव्ह द क्वीन, ठीक आहे. द सेंटेन्स इज दॅट द प्रिझनर बी हँग्ड. हेल्प मी इफ यू कॅन हे सब्जेक्टिव्ह मूड नाहीये, म्हणजे ए पण नाहीये आणि ए तर डेफिनेट नाही म्हणजे हे ऑप्शन गेलं, ठीक आहे. बी डेफिनेट नाही म्हणजे हे ऑप्शन गेलं, हे ऑप्शन गेलं, आन्सर होतं सी अँड डी. सी अँड डी चेक करायची गरज नाही. आपण काय करतो की सी अँड डी मध्ये काय होतं, मग ते होतं का चुकीचं, होतं का बरोबर हे पाहायला पाहतो. पण आपलं कळलं ए अँड बी नाही म्हणजे आन्सर काय पाहिजे? सी अँड डी. सो सिंपल आहे. पुढे बघा आता 56 मध्ये, ही हॅज अ बॅड हॅबिट, बॅड हॅबिट टॉकिंग इररिलेव्हंटली. आता टॉकिंग इररिलेव्हंटली कुठलंही करेक्ट इडियम जो असतो ना, इडियम तर लक्षात ठेवायचं. इडियम हा रिप्रेझेंटेटिव्ह वर्ड असतो. बघा आता इथं बर्न वन्स बोट्स, आपल्या बोट्स जळून टाकल्या म्हणजे काय? बोट जर जळून टाकल्या तर त्याला परतीचा मार्ग संपला. तो बोटनं परत जाणार आहे, तर तो बोटनं आला तर बोटनं परत जाणार, म्हणजे परतीचा मार्ग बंद करणे म्हणजे टू बर्न वन्स बोट हेच नाही, कारण इथं टॉकिंग विषयी बोलणं आहे. इथं बर्न द कॅन्डल ॲट बोट एंड्स, दोन्हीकडून पण हे करणं, हे पण नाहीये. बेल द कॅट, मांजराच्या गळ्यात घंटी बांधणं, याचा इथं काही संबंध नाही, म्हणजे आन्सर इज टू बीट अबाउट द बुश. टू बीट अबाउट द बुशचा अर्थ होतो नेमक्या मुद्द्याला हात न घालता अबाउट, अराउंड, आजूबाजूला हे करणे, ठीक आहे. पुढे बघा आता कुठलं सिंपल सेंटेन्स नाहीये. सिंपल साधी गोष्ट आहे. मी तुम्हाला काय म्हटलं होतं बघा आता, दे रेस्टेड व्हेन इव्हनिंग केम, दोन्ही जोडले तर म्हणजे सिंपल नाहीये, हे कटलं, बरोबर. हे जर सी कटलं तर हे ऑप्शन गेलं, हे ऑप्शन गेलं, बरोबर. तर सी कटलं तर हे ऑप्शन गेलं ना, आणि बी कटलं हे अँड वापरलं इथं म्हणजे हे ऑप्शन गेलं. उरलं आपलं काय पाहिजे? सिंपल सेंटेन्स. कुठले सिंपल सेंटेन्स नाही, सॉरी कुठले नाही आहेत, म्हणजे हे पण पाहिजे आपल्याला, हे पण पाहिजे, बी पण पाहिजे, सी पण पाहिजे, बी पण पाहिजे, सी पण पाहिजे. इथं बीसी दोन्ही नाहीये, इथं बीसी दोन्ही नाहीये, इथं बीसी दोन्ही नाहीये, आन्सर इज फोर्थ. जे लवकर लक्षात येतं त्याच्यावर फोकस करायचा, जे लवकर लक्षात येतं त्याच्यावर फोकस करायचा. आता पुढे बघा, कुठला आयडेंटिफाय करा ज्याच्यात एरर आहे. बरं, आता साधी गोष्ट आहे, द नाईल इज वन ऑफ द. आता वन ऑफ द म्हटलं की याचा अर्थ बऱ्याचपैकी एक असतं, म्हणजे इथं रिव्हर्स पाहिजे, इथे रिव्हर आहे फक्त, म्हणजे आन्सर सेकंड मध्ये. मॅथमॅटिक्स इज माय अकिलस हील, अकिलस हीलचा अर्थ होतो आपली वीकनेस. एवढं पटकन कळतं आपल्याला. अकिलस हील म्हणजे वीकनेस. आणि त्याचा स्टोरी अशी आहे की अकिलस नावाचा योद्धा होता, त्याच्या आईनं त्याला त्यात नदीत बुडवलं होतं, ज्याच्यामध्ये पूर्ण बॉडी स्ट्रॉंग बनली होती. ग्रीक मॅथॉलॉजी मधली कथा आहे. त्याची फक्त हील जी होती, टाच, HEEL, टाच, तेवढी फक्त उघडी होती. त्यामुळे ती त्याची वीकनेस होती, म्हणून प्रिन्स पॅरिसनं त्याच्या पायामध्ये बाण मारला आणि तो मेला. याचा अर्थ त्याची जी वीकनेस होती पूर्ण बॉडीची, ती होती त्याची हील. म्हणजे इथं अकिलस हीलचा अर्थ होतो वीकनेस. म्हणजे ए फर्स्ट जे आहे ते वीक पॉइंट आहे, इथे वीक पॉइंट एकाच ठिकाणी, आन्सर इज थर्ड. बघा, स्ट्रॉंग पॉइंट, क्रुशियल पॉइंट हे जागेवरच होतात, ठीक आहे. आन्सर इज थर्ड. अशी जी आहेत ना, अशी इडियम्स जे नेहमी एक्झाम मध्ये आहेत, याचा जर तुम्ही नीट अभ्यास केला ना, आता फॉर एक्झाम्पल बॅड ब्लड बघा, इथं बॅड ब्लड आहे म्हणजे काय आहे? शायलॉक अंटरव्ह्यू म्हणजे दुश्मनी आहे. दुश्मनी आहे तर मग इथं हेट्रेड पण येऊ शकतं आणि इल फिलिंग पण येऊ शकतं, हे येऊ शकत नाही. बरं, दुसरं आहे कॉपीड, इमिटेड, दोन्ही सारखे येतात. पण इग्नोर्ड आणि रिव्हर्स द पोझिशन, इथं बघा, पोर्शिया टर्न द टेबल्स ऑन शायलॉक, रिव्हर्स केली पोझिशन, म्हणजे आन्सर इज फोर्थ. 61 टर्न रिव्हर्स्ड, ठीक आहे. धीरूभाई अंबानी वॉज, आता मी मागे मुलांना सांगितलं होतं माझ्या एका लेक्चरमध्ये, मी ह्या दोन वर्डच्या डिफरन्सवर सांगितलं होतं, इमिनंट आणि एमिनंट. त्यांना मी की सांगितली होती की इमिनंट हा वर्ड तयार होतो इमिडिएट पासून,
म्हणजे लवकरच येणार, अपकमिंग ज्याला म्हणतो आपण. आता अपकमिंग डेंजर असू शकतं, अपकमिंग फिल्म मेकर असतो का? नाही. मग इथं बी मध्ये इथं बसतं इमिनंट, IMMINT, इथं बसतं एमिनंट. याचा अर्थ सी मध्ये मला इमिनंट पाहिजे, सी मध्ये इमिनंट पाहिजे, तिसऱ्या जागी इमिनंट पाहिजे, इथे इमिनंट आहे, इथे इमिनंट आहे, पण मला सेकंड मध्ये एमिनंट पाहिजे, म्हणजे आन्सर इज फर्स्ट. व्हेरी सिंपल. ठीक आहे. दुसरं टेम्पेस्ट्युअस. आता लक्षात ठेवा, हा जो वर्ड आहे, हे जे वर्ड आहे टेम्पेस्ट्युअस, असे वर्ड असतात ना, युजली वर्ड फॉर मिडीज नावाचे बुक आहे त्याबद्दल घेतात असे वर्ड्स. ऑस्टेंटेशियस घ्या, टेम्पेस्ट्युअस घ्या, रेल्युक्टंट घ्या, किंवा मग तुम्ही रेटिसेंट वर्ड आहे, असे बरेच, गॅर्युलस आहे, लोक्वॅशियस, असे बरेचसे वर्ड्स हे वर्ड फॉर मिड इझी मधनं येतात इकडे. ठीक आहे. बघा आता टेम्पेस्ट्युअस जो वर्ड आहे हा टेम्पर किंवा मग टेम्पेस्टचा अर्थ होतो वादळ, म्हणजे वादळी रिलेशनशिप. वादळी म्हणजे ते स्टेबल नाहीये, खूप त्याच्यामध्ये भरपूर धिगाणा, भांडणं बिडणं आहेत, खूप वादळी आहे. टेम्पेस्ट, वादळी रिलेशनशिप बिटवीन फादर अँड हिज 3 डॉटर्स. वादळी म्हणजे कसं, एकदम टेम्पेस्ट म्हणजे कसं, एकदम शांत नाहीये, अस्थिर आहे, एकदम अनस्टेबल आहे. अनस्टेबलच्या ऑपोजिट लाईव्हली असू शकत नाही, एक्साइटिंग असू शकत नाही, कारण पॉझिटिव्ह नाहीये. प्लॅसिड, आता एक लक्षात ठेवा, लेक प्लॅसिड नावाचा एक वर्ड आहे. लेक प्लॅसिड म्हणजे शांत, असं लेक जे शांत आहे, त्याच्यावर मला हा वर्ड लक्षात आहे. तर प्लॅसिडचा अर्थ तो शांत, याच्या अपोजिट शांत, आन्सर इज फोर्थ. पण आता हे वर्ड तुम्हाला माहित पाहिजे रे. आता फ्रेंझी असतं ना, फ्रेंझिड एफर्ट्स म्हणतो आपण. फ्रेंझिड एफर्ट्स म्हणजे खूप घाईघाईने घेतलेले एफर्ट्स. ठीक आहे. बरं, पुढे बघा. आता इथं बघतो आपण, इथं साधी गोष्ट आहे, डिफेमेशन, डिफेम. एखाद्याला आपण डिफेम करतो म्हणजे त्याला बदनाम करतो. डिफेम करतो म्हणजे बदनाम करतो. आता बदनाम करतो म्हणल्यावर डीच्या साठी वर्ड पाहिजे, हार्म समबडीज रेप्युटेशन, म्हणजे डी ला 1 डेफिनेटली बसतंय, पण डी ला 1 फक्त इथंच आहे, मग आन्सर शुड बी. हे वर्ड 50 वेळेस क्लासमध्ये घेतला, 50 वेळेस कमीत कमी मी. ठीक आहे. डिफेमेशन हा वर्ड, बाकी विचारच करू नका तुम्ही. आता डिटेरिओरेशन निगेटिव्ह वर्ड आहे, गोइंग वर्स. तुम्ही हिपोक्रेसी घ्या, हिपोक्रेसी म्हणजे ढोंगीपणा आहे, म्हणजे कन्सील करणं म्हणजे लपवून ठेवणं, काय ट्रू बिलीफ म्हणजे ढोंगीपणा. एव्हिल रेप्युटेशन आहे, नोटोरियस गँगस्टर, नोटोरियस क्रिमिनल, नोटोरियस गँगस्टर. ठीक आहे. ही वॉज द मोस्ट कसाट. बघा आता साधी गोष्ट आहे, कसा कंपोजर होता, तर मग तुम्हाला ऍडजेक्टिव्ह फॉर्म पाहिजे, एवढं पक्का आहे. ऍडजेक्टिव्ह फॉर्म जो असतो त्याला IVE OUS हे जर माहित असेल तुम्हाला, IVE शेवटी लागतं, OUS शेवटी लागतं, किंवा मग तुम्ही बरेचसे वर्ड्स आहेत. ठीक आहे. शेवटी जो सफिक्स येतो त्याच्यावरून ठरतं की याचं काम काय आहे. मग ऍडजेक्टिव्ह कुठला पाहिजे आपला? फोर्थ, इन्व्हेंटिव्ह. बरं, पुढे गेले तुम्ही, करेक्ट सेंटेन्स ओळखा. ठीक आहे. बघा आता, ही वॉज कॉन्फिडंट ऍज वेल एज होपफुल. दोन्ही पण होता, कॉन्फिडंट अँड होपफुल, कॉन्फिडंट ऍज वेल एज होपफुल, दोन्ही चालतं. हे तर करेक्ट आहे. जर हे करेक्ट आहे तर ऑप्शन मध्ये पाहिजे आपल्याला, म्हणजे हे ऑप्शन गेलं, हे ऑप्शन गेलं, बरोबर आहे. म्हणजे बी आहे का चेक करायचं. वर्क हार्ड लेस्ट यू शुड फेल. मला माहित नाही समजा हे बरोबर आहे का चुकीचं आहे, पण लेस्ट यू शुड फेल चा अर्थ होतो एवढं मेहनत करा नाहीतर तुम्ही फेल व्हाल, म्हणजे बी पण आहे बरोबर. ठीक आहे. मग आन्सर इज ए अँड बी. ठीक आहे. इथं तर फार चुकीचं आहे, हे बघा इथं, बिकॉज आय माइट लूज देम, हे तर सरळ करतात, लूज, LOSE, लूज म्हणजे हारणे किंवा गमावणे, आणि LOOSE लूज म्हणजे लूज स्क्रू असतो ना, लूज स्क्रू म्हणजे कसा स्क्रू? ढिला स्क्रू, ढिला स्क्रू असतो ना, लूज स्क्रू. ठीक आहे. बरं, म्हणजे हे तर डेफिनेटली चुकलेलं डी. पुढे बघा आता, फ्रेजेस. इट इज अनकाइंड टू लाफ ऍट अ पर्सन हु इज इन ट्रबल. आता लाफ याची मिनिंग पाहिजे आपल्याला. ठीक आहे. लाफ ऍट, आता लाफ ऍट म्हणजे मेक फन ऑफ, लगेच कळतं तुम्हाला, लई डोकं लावायची गरज नाही तुम्हाला. ठीक आहे. पण तरी क्वेश्चन पण असे दिले तुम्हाला, म्हणजे सगळ्यात सोपं ते आधी बघायचं. मेक फन ऑफ, लाफ ऍट. वनचं ई इथं आहे, म्हणजे हे ऑप्शन 2 गेले. ठीक आहे. दोन्ही ऑप्शन गेले. आता उरलं डी दोन्ही ठिकाणी सारखं आहे. आता सी पाहिजे का बी पाहिजे बघायचं आपल्याला. कुठलं? 3 मध्ये, हिज अनयुज्युअल सरेंडर शो दॅट ही हॅज अन ॲक्स टू ग्रिंड.
ऍक्स टू ग्राइंड म्हणतात त्याला, ठीक आहे. शी गेव द स्टोरी इन अ नटशेल, थोडक्यात सांगितली तिने, एकदम थोडक्यामध्ये, ठीक आहे, एकदम थोडक्यात सांगितली. थोडक्यात सांगितली म्हणजे इन ब्रीफ, म्हणजे सी आलं पाहिजे कशाला, 4 ला सी आलं पाहिजे, 4 ला सी इथं आहे, मग आन्सर इज लास्ट वन. हे पण पटकन करतात. जर तुम्हाला 4 ला सी पाहिजे एवढं कळलं असतं ते सगळे कट करता आले असते तुम्हाला, आणि याचा आन्सर होता इतकं सोपं होता प्रश्न. याचा अर्थ त्यांची इच्छा आहे की तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करता यावे तुम्हाला. प्रत्येक गोष्ट माहित असावीत असं काही गरजेचं नाहीये त्याला. फायर स्प्रेड टू द बिल्डिंग क्विकली बट एव्हरीबडी कुड एस्केप. आता प्रॉब्लेम हा आहे की कुड जे आपण वापरतो ना, कुड पास्ट मध्ये तुमची जी ॲबिलिटी आहे त्यासाठी वापरतो आपण, ठीक आहे. पण ॲबिलिटी जी असते ती खूप काळाची असते. फॉर एक्झाम्पल, आय कुड स्विम वेन आय वॉज अ चाइल्ड. याचा अर्थ माहिती जी ॲबिलिटी ती खूप काळापुरती होती ना ॲबिलिटी, पण एकदाच घटना घडली मग इथे एक तर वॉज एबल टू येईल, पण याच्यापेक्षा चांगलं येईल एव्हरीबडी मॅनेज्ड टू एस्केप असं येईल जास्त करून. म्हणजे इथं हे जे इनकरेक्ट वाक्य आहे हे जर इनकरेक्ट आहे तर हे ऑप्शन गेलं, हे ऑप्शन गेलं. द फोन इज रिंगिंग, इट कॅन बी टिम. व्हॉट डू हॅव टू डू टू गेट अ ड्रायव्हिंग लायसन्स? फोन इज रिंगिंग, इट कॅन बी टिम. करेक्ट सेंटेन्स पाहिजे ना आपला, हे तर इनकरेक्ट आहे. बरोबर, म्हणजे आपल्याला बी पाहिजे का सी पाहिजे? इट कुड बी टीम, इट कुड बी टीम पाहिजे इथं. इथे हे येत नाही म्हणजे आन्सर इज ओनली सी. व्हॉट डू हॅव टू डू टू गेट अ ड्रायव्हिंग लायसन्स? डेफिनेटली आन्सर इज थर्ड. इट कुड बी म्हणजे काय माहिती आहे का, पॉसिबिलिटी आहे. इट कुड बी हिम, ठीक आहे. विंटेज आणि सॅक्रोसॅक्ट लक्षात ठेवायचा. सॅक्रोसॅक्ट हा वर्ड तयार होतो सॅक्रेड पासून. सॅन्क्ट आहे ऍक्च्युली, सॅन्क्ट SANCT आहे. सॅन्क्ट हा वर्ड होतो सॅन्क्टिटी पासून. सॅन्क्टिटीचा अर्थ होतो पवित्रता. पवित्र पाहिजे, पवित्र पाहिजे. पवित्रसाठी अनहोली नाहीये, मॉडर्न नाहीये, डिसेंट नाहीये, आन्सर इज सॅक्रेड. म्हणून तुम्ही त्या याच्यात सांगितलं स्केअर्ड आणि सॅक्रेड सांगितलं होतं मी मागे, जे मी अनालिस घेतलं होतं मागच्या पेपरचं, त्यामध्ये मी स्केअर्ड आणि सॅक्रेड मधला डिफरन्स सांगितलं होता मुलांना. त्यांना सांगितलं होतं की सॅक्रेडचा अर्थ होतो पवित्र. मागचं जे अनालिस घेतलं त्यावेळेस सांगितलं होतं, ठीक आहे. बरं, पुढे बघा. ऑस्टेंटेशियस हा वर्ड तयार होतो ऑस्टेंट, ज्याचा मिनिंग होतो शो, शो ऑफ करणे. शो ऑफ करणे म्हणजे काय, मी लय शहाणा दाखवणे, त्यासाठी पॉम्पस वर्ड आहे, पण त्याचा अपोजिट पाहिजे, नॉट रेसोनंट. आता सोनार, सोनार, सोनारचा अर्थ होतो आवाज. सोनार म्हणतो ना सोनार. सोलार म्हणजे वेगळं, सोनार वेगळं. सोनार म्हणजे आवाजाशी रिलेटेड. रेझोनंट म्हणजे साऊंड काढणारा, खूप जास्त एखाद्या गोष्टीविषयी काय म्हणतात बोलणारा. नॉट रेझोनंट. ऑस्टेंटेशियस शो ऑफ करणारा, शो ऑफ न करणारा, आन्सर इज फर्स्ट. बरं, वी कॅन लिफ्ट दिस लोड, हे लई सोपं आहे. कॅन हे तर डेफिनेटली हेल्पिंग वर्ब आहे, मॉडल वर्ब आहे. मॉडल वर्ब आहे तर इथं कुठंच मॉडल वर्ब नाही ना बाकी ठिकाणी, म्हणजे आन्सर इज थर्ड. इतका सोपा क्वेश्चन आहे, ठीक आहे. आपला विचार करायची गरज पडली नाही बाकी गोष्टीविषयी. बघा ते तू काय म्हणतो, आता हे वाचताना काय होतं, आपण फास्ट वाचायचं कधी, लक्षात ठेवा. काय दिलं तर कन्व्हर्सेशन काय आहे, आर्ट आहे. बरं, काय होतं आपण थॉट्स काय करतो, एक्सचेंज. बरं, मग त्याच्यामध्ये काय आहे, कल्टिवेट करतो आपण. हे कल्टिवेट करतो म्हणजे डेव्हलप करू शकतो आपण, बरोबर आहे. बरं, प्रत्येक जण करू शकत नाही, नॉट एव्हरीबडी, बरोबर आहे, पण प्रत्येक जणाला बोलता येते. मग कन्व्हर्सेशन असा आर्ट आहे जो म्हणतो की प्लेजर मिळतं, ठीक आहे. तो म्हणतो, मग याचा अर्थ पूर्ण ठिकाणी टॉक विषयी, तो बोलण्याविषयी बोलतो ना. टॉक इज बाय फार मोस्ट एक्सेसिबल ऑफ प्लेजर्स, इट कॉस्ट नथिंग, इट फॉस्टर्स फ्रेंडशिप, हेल्थ. म्हणजे इथं प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघितलं की बोलणं हे किती इम्पॉर्टंट आहे एवढं सांगितलंय. त्यासाठी त्यानं डबल 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 तेच वाक्य वापरलंय. मग आपलं पूर्ण व्यवस्थित प्रकारे पॅसेज वाचायची गरज नाहीये. नीट बघा आता पुढे. कन्व्हर्सेशन इझिली टीचेबल आहे. बरं, पुन्हा सब्जेक्ट पाहिजे आपला कुठला, इंटरेस्टचा आणि तुमच्या लिस्नरच्या इंटरेस्टचा. तो म्हणतो की हॉबीज आहेत बऱ्याचशा बोलण्यासारख्या, पण तो म्हणतो की इम्पॉर्टंट थिंग काय आहे की बोला त्याच्या हॉबीविषयी तुमच्यापेक्षा. म्हणजे सिक्रेट त्यात काय आहे, पॉप्युलरिटी. तर मग दुसऱ्या विषया हॉबीविषयी बोललं तर सिक्रेट चांगलं येते की नाही. टॉक टू युअर फ्रेंड्स अबाउट द थिंग्स दॅट इंटरेस्ट देम. मग तुम्हाला रेप्युटेशन मिळेल कुठली, चांगले आहात, चार्मिंग आहात वगैरे वगैरे, ब्रिलियंट आहात वगैरे, ठीक आहे. बरं, आता यात त्यांनी सांगितलं की कन्व्हर्सेशन करताना दुसऱ्याच्या इंटरेस्टवर फोकस करा. बरं, ठीक आहे. पुढे ही सांगितलं कन्व्हर्सेशन फार मस्त असते, चांगली गोष्ट आहे, मस्त प्लेजर देते
आणि हे आर्ट आहे, हे पहिल्याच सांगितलं. दुसऱ्याच्या इंटरेस्टवर बोला. मग पुढे तो जातो, तो म्हणतो इट इज जस्ट एज इम्पॉर्टंट टू नो की सब्जेक्ट्स असे अवॉइड करा. व्हॉट्सअप कुठले अवॉइड करायचे बघा. बरं, तुम्ही वेट ब्लँकेट किंवा बोर, वेट ब्लँकेट पुढे आले फ्रेज नंतर ती मग आधी आली पुढे आली कुठली वेट ब्लँकेट फ्रेज. वेट ब्लँकेट ऑर अ बोर, वेट ब्लँकेट हे बोरशी रिलेटेड बरं. बोर म्हणजे तुम्हाला अत्यंत बोर करणारा. बरं बरं. केअरफुल अवॉइड अनप्लिझंट टॉपिक्स, स्वतःविषयी बोलू नका. ठीक आहे. लोक इंटरेस्ट त्यांच्या प्रॉब्लेम्स मध्ये तुमच्या नाही. सिकनेस डेथ याच्यावर हिलवले बोर होते हे बोलू नका. ठीक आहे. मग ते कोण असतं, फक्त डॉक्टर बोलू शकतो. ठीक आहे, पण त्याला त्याचे पैसे भेटतात. बरं. मग शेवटी तो म्हणतो बोलताना काय बोलायचं आणि कसं बोलायचं हे महत्वाचं आहे. बरं, मॉडेस्ट राहा, एकदम मॉडेस्ट सिंपल राहा. जास्त ओव्हर काही करू नका स्वतःचा इम्पॉर्टंट विषयी. मेंटली क्विक राहा. ठीक आहे. स्वतःची अवेअर असलं पाहिजे तुम्ही वर्थ विषयी, इम्पॉर्टंट विषयी. फायनली तो म्हणतो की मॅनर आवश्यक आहे तुमच्या कन्व्हर्सेशनचा. बाईट करू नका, लिप्सला हे करू नका, ते करू नका, करू नका, असं करू नका, सांगितलं त्याच्या. बरोबर आहे. बरं, नाव टेक अ लुक ॲट दिस. पहिलं, कुठलं आर्ट्स ग्रेटेस्ट प्लेजर देतात. बरोबर आहे. कुठे दिले ते ग्रेटेस्ट प्लेजर? तो स्टार्टला दिले. काय दिले? द आर्ट विच अफोर्ड द ग्रेटेस्ट प्लेजर टू द ग्रेटेस्ट नंबर. ठीक आहे. नॉट एव्हरीवन कॅन बट ऑलमोस्ट एव्हरीवन कॅन टॉक. कन्व्हर्सेशन सगळ्यात मोठा आर्ट आहे ना ग्रेटेस्ट प्लेजरचं. मग कन्व्हर्सेशन सगळ्यात मोठा आर्ट आहे, तिथं आपल्याला सी पाहिजे. मग आन्सर ओनली सी. सॉरी, इथं म्युझिक आणि कन्व्हर्सेशन दोन्ही दिले ना. मग आन्सर सी अँड डी पाहिजे. सी अँड डी पाहिजे. एक मला बघू द्या. इथं त्यांनी एकच दिले का दोन दिले बघू द्या इथं. ओके ओके ओके. फक्त आणि फक्त त्यांनी कसं आयडिया केली माहिती आहे का? कन्व्हर्सेशन दोन ठिकाणी दिलं त्यांना, पण याचा आन्सर असला पाहिजे ओनली सी. फक्त सी असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. ओनली सी. व्हॉट आर द इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ द आर्ट ऑफ कन्व्हर्सेशन? बरं, इट इज अवेलेबल टू ऑल. डेफिनेटली. इट इज फ्री. बी तर डेफिनेटली आहे. बी जर डेफिनेटली आहे तर हे ऑप्शन गेलं, हे ऑप्शन गेलं. बी बी बरोबर आहे. ए तर दोन्ही ठिकाणी आहे, म्हणजे येत आहेच. इट डज नॉट प्रोव्हाइड प्लेजर, हे तर डायरेक्ट निगेटिव्ह दिले. पूर्ण अख्ख्या पॅसेजमध्ये प्लेजर मिळतो दिले, हे निगेटिव्ह आहे. हे तर कटलं डेफिनेटली, हे जर कटलं तर मग हे ऑप्शन कटलं. आन्सर इज सेकंड, एबीडी. ठीक आहे. बघा ना, इथं दोन्ही निगेटिव्ह ऑप्शन दिले त्यांनी, मुद्दाम त्यांनी निगेटिव्ह वर्ड केलं त्यामध्ये. बघा आता तेव्हा कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे कॉन्टेक्स्ट मध्ये? आर्ट ऑफ कन्व्हर्सेशन इज अ गॉड गिवन गिफ्ट. हे कुठं वाटलं नाही मला, कुठं दिसलं नाही. तिला बघू पुढे. आर्ट ऑफ कन्व्हर्सेशन डज नॉट प्रोव्हाइड प्लेजर, प्रोव्हाइड करत नाही. हे तर डेफिनेटली कटलं, म्हणजे हे ऑप्शन गेलं. पण बाकी उरलं ना, असं नुसतं एक कटलं होत असतं काय? एनीबडी कॅन लर्न आर्ट ऑफ कन्व्हर्सेशन ॲट एनी एज. डेफिनेटली कुणी पण शिकू शकतात. सी तर पाहिजे आपल्याला, सी पाहिजे म्हणजे हे ऑप्शन कटलं. अ गुड कन्व्हर्सेशन इज ऑलवेज विटी अँड हॅज प्रेझेन्स ऑफ माइंड. डेफिनेटली आहे. डी डेफिनेटली पाहिजे आपल्याला. डी डेफिनेटली आन्सर इज सेकंड. सोपं आहे. वेट ब्लँकेट म्हणजे कोण? वेट ब्लँकेट म्हणजे बोर. दिलतं ना, ऑर बोर वर दिलतं ना. ऑर बोर. बोर म्हणजे आता बोर म्हणजे ब्लँकेट का? नाही. एफर्ट्सचा बोरचा काय संबंध आहे का? नाही. सेलिब्रेंट म्हणजे सेलिब्रिटीशी रिलेटेड आहे, सेलिब्रेशन रिलेटेड आहे. सेलिब्रेशन बोरचा काय संबंध आहे का? नाही. म्हणजे आन्सर इज सेकंड, किल जॉय. किल जॉय, जॉयला किल करणारा म्हणजे पुढच्याला बोर करून टाकणारा, त्याचा जॉय सगळा काढून घेणारा जीवनातला. पुढे बघा आता, फाउंड्स आणि फॉस्टर. त्यानं फाउंड सांगितलं होतं बेस बनवणं म्हणजे एस्टॅब्लिश करणं, फॉस्टर करणं डेव्हलप करणं. आन्सर इज फर्स्ट. बघा आता इथं पहिलं इनकरेक्ट आहे बघा. ट्राउझर्स आर टॉर्न पाहिजे. ए इनकरेक्ट तर हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं. आन्सर इज थर्ड. तुम्ही कशाला ताण घेता? कशाला ताण घेता? प्लेस ओपनर. हिज ट्राउझर्स आर टॉर्न. आपण ट्राउझर्स म्हणतो, स्पेक्टॅकल्स म्हणतो. बरोबर आहे. ट्राउझर्स म्हणतो, स्पेक्टॅकल्स म्हणतो. नुसतं ट्राउझर म्हणत नाही आपण. ट्राउझरला दोन पाय असतात. म्हणजे ए डेफिनेटली इनकरेक्ट आहे. जर ए इनकरेक्ट आहे तर मग इथं ए, सॉरी इनकरेक्ट विचारलं, थांबा एक मिनिट. ए इनकरेक्ट आहे. ए इनकरेक्ट आहे तर आपल्याला इनकरेक्टच पाहिजे ना. इनकरेक्ट पाहिजे मला ए पाहिजे आपला ऑप्शन. सॉरी हे कटलं. जेंट्री ऑफ द टाउन वेअर इन्व्हायटेड. जेंट्री वेअर चालतं. बी करेक्ट आहे. बी करेक्ट आहे पण आपल्याला इनकरेक्ट पाहिजे म्हणजे हे कटलं. हिज हेअर्स आर ऑल ब्लॅक. हिज हेअर्स, हेअर्स नाही, हिज हेअर असतं म्हणजे हे
इनकरेक्ट आहे म्हणजे आन्सर मध्ये पाहिजे सी आपल्याला, म्हणजे आन्सर शुड बी ए अँड सी. आन्सर पाहिजे ए अँड सी. कारण आपला करेक्ट नाही बघा, आपला इनकरेक्ट बघायचं ना. इथं बघा ना, इनकरेक्ट सेंटेन्स विचारले त्यांनी, म्हणजे ए आणि सी इनकरेक्ट आहेत ना. थोडं चुकलं तुम्हाला कारण ठीक आहे. हे तुम्हाला मी सांगितलं, हे जरा विचित्र क्वेश्चन आहे. पुढे बघा पॅसिव्ह वॉइस. आता पॅसिव्ह वॉइस कसं आहे, हॅव यू बीन शो म्हणजे तुम्हाला दाखवलंय का, आणि बीन येतं पॅसिव्ह मध्ये युजली. ठीक आहे, म्हणजे हे तर डेफिनेटली आहे, हे तर डेफिनेटली आहे. तर ऑप्शन मध्ये हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं. व्हेरी लिटल वॉज नोन अबाउट हिम. आता इथं आयोग असे करू शकतं, ही वॉज अ मिस्ट्री मॅन, याला गृहीत धरेल किंवा याला गृहीत धरेल आपल्याला माहित नाही. पण आपला पॅसिव्ह वॉइस पाहिजे, तर मग आपला ए आणि सी दोन्ही पकडावं लागेल आपल्याला. मग आन्सर इज फोर्थ, ए अँड सी. ठीक आहे, बरं. ओके. प्लेस दिस ऍपल ऑन हिज हेड, डोंट यू. आता हे किती सोपं आहे बघा. आता प्लेस दिस ऍपल म्हणजे तुम्ही कुणाला तरी सांगताय काहीतरी करायला, बरोबर आहे. कुणाला काही सांगताना तुम्ही इथं डोंट यू वापरत नाही, डोंट हे नेहमीसाठी वापरत वापर. मग इथं हे दोन्हीचं काहीतरी चुकीचं व्हायला म्हणजे हे ऑप्शन नाहीये, मग आन्सर हे कटलं, हे कटलं. बरं, आता बी बघा. लेट्स स्टार्ट, शाल वी, लेट्स गो, शाल वी. डेफिनेटली करेक्ट आहे, तर बी करेक्ट आहे. तर इथं पण बी, इथं पण बी, त्याला काही फरक पडत नाही आपल्याला. देर वॉज नो आन्सर, वॉज देअर, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, हे करेक्ट आहे. हे तर करेक्ट, तर आन्सर इज सेकंड. अ वुमन बाय द पर्स, बाय म्हणजे नेहमी, डझंट नेहमी, दोन्ही बरोबर आहे. ए करेक्ट आहे, ए जर करेक्ट आहे तर ए जर करेक्ट आहे तर हे कष्ट घडलं. नोवेअर इट इज पॉसिबल, इज इट, इट इज इट, येस डेफिनेटली ट्रू आहे. बी बरोबर आहे, ए बरोबर आहे, बी बरोबर आहे, एन बी दोन्ही बरोबर, म्हणजे हे 3 ठिकाण दिलं तसं. मग कधी काय करायचं की जे नाही याच्याकडे बघायचं, की नेव्हर स्मोक डझंट ही, हे निगेटिव्ह आहे, इथं पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे हे चुकीचं आहे. हे जर चुकीचं आहे तर हे कटलं. वी शॅल रिटर्न सून, शांट वी, हे करेक्ट आहे. डी पण करेक्ट, डी जर करेक्ट आहे तर आन्सर ए बी अँड डी. आता इथं बघ, हेच लई सोपा क्वेश्चन, अत्यंत सोपा. तुम्हाला पेट्रोल तर कळतं ना, पेट्रोल आणि पेट्रोल. आता पेट्रोल कुठं बस सांगा, ठीक आहे, पेट्रोल कुठं बस सांगा, साधी गोष्ट ना. ठीक आहे, आय एम अ बिट लो ऑन पेट्रोल, म्हणजे बी मध्ये काय बसलं पाहिजे, 4 बसलं पाहिजे. बी मध्ये 4, बी मध्ये 4 बसलं पाहिजे ना. आय एम अ बिट लो ऑन पेट्रोल म्हणजे बी मध्ये 4 बसलं पाहिजे, दोन्ही पण बसलं पाहिजे. हे म्हणजे याचा अर्थ हे कटलं, हे कटलं. बरं, पुढे काय आहे, लिटर बघा आता. ठीक आहे, अ लिटर ऑफ पेट्रोल म्हणजे डी मध्ये 1 बसतं, डी मध्ये 1 बसतं, डी मध्ये 1 बसतं, म्हणजे आन्सर इज फोर्थ. सोपी गोष्ट आहे. लिटर आहे ना, LITRE, लिटर पेट्रोल. ठीक आहे, म्हणजे आन्सर इज फोर्थ. पुढे आता, पुढे गेलं तुम्ही. आय सॉ अ गुड फिल्म येस्टरडे, काहीच प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. जर प्रॉब्लेम जर नाहीये तर हे इनकरेक्ट नाहीये, हे इनकरेक्ट नाहीये तर इथे कटलं. पुढे बघा, ट्रेन लेफ्ट बिफोर आय अराइव्ड, ट्रेन हॅड लेफ्ट, कारण की ही क्रिया याच्या आधी झाली होती ना. हॅड कधी वापरतो आपण, 2 क्रिया घडल्या, एक आधी घडली एक नंतर. इथं हॅड लेफ्ट पाहिजे, म्हणजे हे चुकीचं वाक्य आहे. हे चुकीचं वाक्य हे आन्सर मध्ये पाहिजे आपल्याला, हे कटलं. इफ आय हॅड अ कार थिंग्स वुड बी फाईन, इथं काही प्रॉब्लेम नाहीये. बट ही एव्हरीडे दिलंय, एव्हरीडे म्हणजे रीड्स पाहिजे ना. ही इज असतं का, ही आर असतं, इज असतं, इज मला एस येतो, म्हणजे एस लागलं पाहिजे. हे इनकरेक्ट आहे, बी पण करेक्ट आहे, डी पण करेक्ट आहे. आन्सर इज थर्ड. पुढे बघा, डिग्री ऑफ कंपॅरिझन, हे थोडंसं घोळात्मक आहे थोडासा. शाकुंतल इज द बेस्ट ड्रामा इन संस्कृत, म्हणजे याचा अर्थ बाकी कुठलाच ड्रामा सारखा नाही. पण प्रॉब्लेम आहे की ड्रामाज आर असं असलं चाललं असतं, हे नाही, हे जर नाही तर हे ऑप्शन गेलं, हे ऑप्शन गेलं. बरं, इज बेटर दॅन मेनी अदर नाही, एनी अदर पाहिजे. एनी अदर पाहिजे, हे कटलं म्हणजे आन्सर हे बी कटलं, आन्सर इज ओनली सी. आता इनडायरेक्ट स्पीच बघा, साधी गोष्ट आहे, एकदम सिंपल असते. कधी पण जेव्हा तुम्ही ना तुम्हाला सांगता काहीतरी करायला, तर इथं टू येत असते कधी पण. ठीक आहे, टू देत असते, टू देत असते, पण हे कटलं. ठीक आहे, टू मेक हेस्ट, टू मेक हेस्ट, टू मेक हेस्ट सारखंच आहे. पण प्रॉब्लेम हा आहे, टू मेक आहे ना, पास्ट कुठे, इथं गेव आलंय. ठीक आहे, इथं गेव आलंय, इथं गेव आलंय, मग हे दोन्हीच मेक आलंय, गेव आलंय, मेक आलंय, गेव आलंय, हे दोन्ही होऊ शकत नाही. हे कटलं, हे कटलं, आन्सर इज सेकंड. सिंपल आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघा ना, टेन्सची आणि वर्बची कन्सिस्टन्सी शिकली पाहिजे तुम्ही, कशी असते ते.
मध्ये ओके. इकडे बघा, इथे पुढे आहे फ्रेज. डॉटर्स ग्लिटर इन द सनशाईन. ग्लिटर होतात, ते चमकतात, बरोबर आहे, चमकतात. आता ग्लिटर होतात म्हणजे वर्ब आहे, म्हणजे इथं वर्ब फ्रेज पाहिजे, इथे कटलं. टू मास्टर्स दिले. टू मास्टर्स म्हणजे हे हेड फ्रेज आहे, ऍडजेक्टिव्हचा हेड आहे. आता हेड आहे, किती मास्टर्स? 2 मास्टर्स, म्हणजे इथे ऍडजेक्टिव्ह पाहिजे, इथं आन्सर आलं. पुढे बघा, ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. लय सोपं असते, लय सोपं आहे. आता मला टाइम पाहिजे आपल्याला. आता मला टाइम जर पाहिजे तर व्हेरेवर हे टाइम नाहीये, म्हणजे हे नाहीये. हे जर नाहीये तर हे ऑप्शन गेलं, हे ऑप्शन गेलं, हे ऑप्शन गेलं. आन्सर इज ACND. इतकं सोपं आहे रे. बघा ना, आपण काय विचार केला, फक्त टाइम पाहिजे तुला. व्हेर हा टाइम नाहीये ना, तर व्हेर टाइम नाही तर बी तर 100% नाहीये. सॉरी सॉरी सॉरी, चुकलं बरं का. नॉट विचारले त्यांनी, हा गोळ केलाय. नॉट विचारले हे तर डेफिनेटली नाहीये, तर बी पाहिजे आपल्या ऑप्शन मध्ये. बी जर पाहिजे तर हे ऑप्शन गेलं. ठीक आहे, बरं. दुसरं, वी इट सो दॅट. हा सो दॅट पण टाइम नाहीये, हा टाइम नाही तर म्हणजे हे पण नाही आन्सर मध्ये, पण BC पाहिजे आपल्याला. तर BC कुठं कुठं आहे? इथं नाही, BC इथं नाही, दोन्ही मध्ये गेलं. बरं, म्हणजे BC इथं पण आहे, BC इथं पण आहे. ठीक आहे, पण ए मध्ये टाइम आहे का बी मध्ये टाइम? बघा तुम्ही, इथे ए मध्ये आफ्टर आहे. आफ्टर म्हणजे काय? नंतर. नंतर म्हणजे टाइमचा रेफरन्स आहे, म्हणजे ए आहे डेफिनेटली, म्हणजे आन्सर A, B and C. ठीक आहे, विचार. नॉट ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. हे टाइमचा आहे ना, टाइमचा आहे म्हणून तर इथं ए मध्ये नाही पाहिजे ना आपला. लई सोपं आहे ना रे, लई सोपं आहे. सॉरी थोडं कटलं रे. बघा, साधी गोष्ट आहे. सोपं कसं होतं बघा. या आफ्टर टाइम आहे, टाइम आहे म्हणजे हे ऍडवर्ब क्लॉज आहे टाइमचा. हे नसला पाहिजे ऑप्शन मध्ये. हे ऑप्शन कटला, हे ऑप्शन कटला, हे ऑप्शन कटला. आन्सर इज BC and D. सिंपल as that. ठीक आहे, मी सॉल्व्ह करता असंच केलं होतं, पण आता तो सांगताना भूल झाला नॉट आणि याच्यामध्ये. ठीक आहे, इथं ऑलरेडी सांगितलं स्टार्टला तुम्हाला. न्यू बॉर्न इन्फंट्स कुठल्या स्किल्स? व्हिज्युअल स्किल्स आर नॉट फुल्ली डेव्हलप्ड. सोपं येतं, आन्सर इज थर्ड. आणि ते शेअर करत नाही आपण कुणाला. ठीक आहे, स्किल्स शेअर नाही करत. ठीक आहे, पुढे बघा. करेक्ट टेन्स कुठला आहे? आय हॅव नॉट सीन हिम फॉर सेव्हरल डेज. फॉर सेव्हरल डेज हॅव नॉट सीन, पास्ट टू प्रेझेंट. हे करेक्ट आहे. हे जर करेक्ट आहे तर हे ऑप्शन गेलं, हे ऑप्शन गेलं. When I first met him, he was studying painting. मी भेटलो तेव्हा पेंटिंग स्टडी करता. बी पण करेक्ट आहे, ए बी दोन्ही करेक्ट आहे, म्हणजे आन्सर शुड बी फर्स्ट. आणि हे इनकरेक्ट काय आहे? ही फेल इल. बघा, पास्ट तर पास्ट, प्रेझेंट तर प्रेझेंट. फेल पास्ट इज प्रेझेंट. इनकरेक्ट. आय वेट फॉर यू ॲज लॉंग ॲज यू विश. काय मी नेहमी करत नाही ना. यू विश म्हणजे पुढे फ्युचर मध्ये, म्हणजे आय विल पाहिजे इथं. हे खूप चुकीचं आहे. ही सेल्डम ऑर नेव्हर ड्रिंक्स. हे करेक्ट वाक्य आहे. सेल्डम, कधी कधी किंवा कधीच नाही, म्हणजे दोन्ही करेक्ट आहे. म्हणजे ए करेक्ट आहे, ए जर करेक्ट आहे तर ऑप्शन हे कटलं. ही वॉक्ड मोर अँड मोर क्विकली नाही, फक्त ही वॉक्ड मोर क्विकली दॅन आय एक्सपेक्टेड. इथं पाहिजे ना, डबल मोर काय करायचं आपल्याला, म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. हे जर वाक्य चुकीचं आहे तर हे ऑप्शन गेलं, हे ऑप्शन गेलं. आन्सर इज फोर्थ, ACND. द शिप हॅज इट्स कॉम्प्लिमेंट. आता प्रॉब्लेम काय होतो मुलांचा माहिती आहे का? कॉम्प्लिमेंट मध्ये COMPLEMENT आणि COMPLIMENT. त्याला तुम्ही काय होमोनिम्स मिनिम्स काय म्हणायचं म्हणत, पण मला प्रॅक्टिकली कळतं. कॉम्प्लिमेंट COMPLEME हे कम्प्लीट रिलेटेड आहे. पूर्ण, मोठं, भरपूर, फुल अमाऊंट, कम्प्लीट अमाऊंट. आन्सर इज सेकंड. कॉम्प्लिमेंटरी असतं बघा. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे सोबत असलेलं, ऍडिशनल असलेलं. ठीक आहे, इथं बघा. कम्पॅट्रिऑट. कम म्हणजे सोबतचा, सोबतचा, बरोबर. सोबतचा म्हणजे कलीग, म्हणजे 1D पाहिजे. 1D इथे नाहीये, इथे नाहीये, इथे नाहीये. आन्सर इज सेकंड. तर प्रिफिक्स माहित पाहिजे, सफिक्स माहित पाहिजे, वर्ड कसे बनतात माहित पाहिजे, त्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे, त्याचा सेन्स डेव्हलप झाला पाहिजे. प्रॉब्लेम काय होतो की आपण असं मेकॅनिकली शिकून क्लासमध्ये बरं वाटतं आपल्याला ऐकायला, पण त्यासाठी हे शिकलं पाहिजे की नेमकं तो वर्ड अंडरस्टँड करण्याचं लॉजिक काय असतं. ठीक आहे, पुढे बघा. आयडेंटिफाय करेक्ट वर्ड फॉर द फ्रेज अ पर्सन हू लिव्स फॉर प्लेजर. आता प्लेजर आहे म्हटल्यानंतर होमिसाइड तुम्ही बऱ्याच लोकांनी ऐकले. CID म्हणजे किल. होमी म्हणजे होमोसॅपियन्स. होमोसॅपियन्स म्हणजे कोण? आपण, म्हणजे मनुष्य. ठीक आहे,
बरं CID तर नाहीये. आता पॅसिफिस्ट हा वर्ड तुम्ही जोडू शकता पॅसिफिक सोबत. पॅसिफिक ओशन म्हणजे प्रशांत महासागर म्हणजे शांत, हे येत नाही. इथे दिले लिव्स फॉर प्लेजर. फॅनेटिक हा वर्ड फॅनशी रिलेटेड आहे. फॅन, फॅन म्हणजे कोण? लय मोठा फॅन आहे तो, कट्टर कार्यकर्ता, एकदम कट्टर आवडणार एखादी गोष्ट. पण याचा काही संबंध नाही, म्हणजे हे कटलं उरलं हेडॉनिस्ट. ठीक आहे, नीट ऐकून घ्या मी काय बोललोय. वाटलं तुम्हाला नाही कळलं, डबल पहा एकदा माझा व्हिडिओ. ठीक आहे, सो सिंपल आहे. व्हॉट द पोएट इज गेटिंग ऍट इन दीज लाईन्स. ह्या लाईन्स त्याला काय सांगायचे, काय सांगायच्यासाठी रिकवर नाहीये, ओव्हरकम नाहीये, फिनिश नाही, मग आन्सर इज सजेस्ट. थोडं फास्ट घेतोय कारण की तुम्हाला फक्त आन्सर की महत्वाची आहे. सॉफ्ट ड्रिंक्स हॅव हाय शुगर कंटेंट. शुगरचं कंटेंट आहे त्याच्यामध्ये, म्हणजे हे नाव दिले, त्याला नाव दिले म्हटल्यानंतर हे ऑप्शन गेलं, हे ऑप्शन गेलं. आय वॉज कंटेंट जस्ट टू से आय होप. मी कंटेंट होतो म्हणजे माझी क्वालिटी काय होती सांगतो ना. हे ऍडजेक्टिव्ह आहे, बरोबर. ऍडजेक्टिव्ह आहे तर मग आन्सर शुड बी फर्स्ट. आय वॉज कंटेंट, आन्सर शुड बी फर्स्ट. नाउन ऍडजेक्टिव्ह. हे तर व्हर्ब आहे, ही नाउन आहे, प्लेस आहे, डेझर्ट ही प्लेस आहे, म्हणजे आन्सर इज फर्स्ट. बरं, पुढे बघा आता. कुठले टोन्स आहेत, साधी गोष्ट बघा आता, सिंपल गोष्ट विचार करा. हु इज अ जिनियस. हु इज अ जिनियस म्हणजे हे नाउन आहे. नाउन आहे म्हणलं तर हे ऑप्शन गेलं, हे ऑप्शन गेलं, हे ऑप्शन गेलं, आन्सर. सुपर. पुढे. यू कुड टेक द 4 ऑफ द कॅसल टुमॉरो. यू कुड टेक द 4. बघा आता, यू कुड टेक द 4 ऑफ द कॅसल टुमॉरो म्हणजे काय आहे की तुम्हाला तो सजेशन करतोय. पण आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की दिस न्यू ड्रग कुड बी अन इम्पॉर्टंट स्टेप, म्हणजे पॉसिबिलिटी आहे ना. रिक्वेस्ट नाही, रिक्वेस्ट नाही, म्हणजे हे गेलं, हे गेलं. कुड यू प्लीज टॉक टू मी, ही रिक्वेस्ट आहे, म्हणजे रिक्वेस्ट नाहीये. बरं, कुड आय गो देअर, परमिशन आहे, म्हणजे हे नाही, मग आन्सर इज थर्ड. ठीक आहे, बाकी काय विचार करायची गरज नाही तुम्हाला, पण हे वर्ड्स माहिती पाहिजे रे. पॉसिबिलिटी म्हणजे काय, सजेशन म्हणजे काय, लाईकली म्हणजे काय, अनलाईकली म्हणजे काय. फ्रेंड्स, कंपॅनियन्स, रिलेटिव्स, ऑल डेझर्टेड. मी बी तुम्हाला कन्फ्युजन होते याच्यामध्ये, पण इथं कळतं ओ फादर, आय हिअर द साऊंड ऑफ गन्स, ओ फादर. ठीक आहे, इथं काहीतरी घोळ आहे, म्हणजे सी कटलं. सी करेक्ट नाही म्हणजे हे गेलं, हे गेलं, हे गेलं, आन्सर इज फर्स्ट. इथं लई सोपं आहे. याला तुम्हाला प्रिफिक्स सफिक्सचं नॉलेज पाहिजे. पण बघा आता, कधी गोष्ट आहे. इन क्युरेबल, AVA 5A पाहिजे. 5A इथं आहे, इथं आहे, हे कटलं, हे कटलं. ठीक आहे. 3 बघा आता, लेनदेन 3F पाहिजे. 3F इथं कटलेलं आहे ना, 3F इथं आहे, म्हणजे आन्सर इज फर्स्ट. लास्ट, हे पण सोपं आहे. कुठलंही he got the first division by virtue of hard work. एवढं प्रेपोजिशन आहे ना, हा प्रेपोजिशन म्हणजे आन्सर इज फर्स्ट 4. ठीक, सो सिंपल आहे काय. तर आणखी आपण व्हिडिओ घेऊया व्होकॅब्युलरी वरचे वगैरे नंतर. विल मीट अगेन नेक्स्ट टाइम. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट फॉर युअर रिझल्ट्स. थँक्यू.